ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी विजेसंदर्भातली आहे। मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या विजेच्या लपंडावामागे घातपात आहे की आणखी काही असा तपास सुरू आहे, अशी माहिती महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। ते एबीपी माझाशी आज बोलत होते। खरोखर याच्यामध्ये ही जे अभूतपूर्व घटनाच म्हणायला पाहिजे, कारण की जी तळेगाववरून जी लाईन इथे आली कळवाला ती तुटली, त्याच्यानंतर मग पडघेवरून कळवाला येणारी जी लाईन आहे ती तुटली, फिजिकली तुटली। म्हणजे तो ॲक्च्युली तिथे ऑटोमॅटिकली रिले ऑपरेट झाल्यामुळे ट्रिप झाली असं नाही, फिजिकली तुटली। हे दोन लाईन फिजिकली तुटल्या आणि त्यातल्या त्यात एक लाईन ओव्हर व्होल्टेजमुळे ट्रिप झाली। बरं, हे झाल्यानंतर आयलँडिंग सिस्टीम जी आहे ती ऑपरेट व्हायला पाहिजे होती, पण अनफॉर्च्युनेटली आयलँडिंग सिस्टीम ऑपरेट होताना टाटाचे जनरेटर जर सर्व्हाइव्ह झाले असते, हे दोन जनरेटर, तर आपल्याला ही परिस्थिती बघावी लागली नसते। त्याच्यामध्ये घातपात होता किंवा नाही याबद्दल तर मी काही कमेंट करणार नाही। हे सर्व ॲक्च्युली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतरच, पण मला तरी प्रायमाफेशी हे जे दिसतंय की हे ॲक्च्युली टेक्निकली जे इश्यू झाले, मात्र आता हे वायर एका पाठोपाठ एक का तुटल्या याचं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला त्याचं उत्तर मिळेल। याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही आमच्या पातळीवर सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही या वायर्स आहे याचं पिरियडिक मेंटेनन्स जे आहे, पिरियडिक मेंटेनन्स वेळेवर केला गेलं किंवा नाही याची आम्ही तपासणी करतोच आहे आणि यामध्ये पिरियडिक मेंटेनन्समध्ये काही जर त्रुटी असतील तर संबंधित कोणी जे असेल त्याच्यावर नक्कीच आम्ही कार्यवाही करू।